नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एन-सी-आर-टी स्टँडर्ड 7th सायन्स विषयाचा पहिला चॅप्टर जो आहे, न्यूट्रिशन इन प्लांट्स या चॅप्टरची एक्सरसाइज पाहणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण या चॅप्टरवर म्हणजे न्यूट्रिशन इन प्लांट्स या चॅप्टरचं एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ केलेला आहे. तो पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घ्या आणि त्यानंतर आता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण जो सायन्सचा पहिला चॅप्टर आहे त्याची एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन, न्यूट्रिशन इन प्लांट्स एक्सरसाइज. बघा, पहिला प्रश्न आहे, वाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड. सिंपल प्रश्न आहे, वाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड. ऑर्गॅनिझम्स फूड का घेतात? ठीक आहे. बघा मित्रांनो, कसं आहे, फूडची गरज सर्व ऑर्गॅनिझमला असते. का असते? तर एनर्जी मिळवण्यासाठी. एनर्जी का लागते? तर त्यांच्या शरीराची वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्या शरीरामध्ये काही डॅमेज झालं असेल तर ते रिपेअर करण्याचं जे मेकॅनिझम आहे ते वर्क करण्यासाठी किंवा त्यांच्या बॉडी ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी गरजेची असते आणि ही एनर्जी त्यांना त्यांच्या फूड मधून मिळते. म्हणून प्रत्येक ऑर्गॅनिझमला फूडची आवश्यकता असते. ऑल ऑर्गॅनिझम्स रिक्वायर फूड टू गेट न्यूट्रिएंट्स. द न्यूट्रिएंट्स एनेबल लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू बिल्ड देअर बॉडीज, to grow, to repair damaged parts of their bodies and provide energy to carry out life processes. हे त्याचं उत्तर आहे. बघा, कळालं? वाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड? फॉर बिल्डिंग देअर बॉडी, टू ग्रो, to repair damaged parts, and next is to provide energy to carry out the processes. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ए पॅरासाइट अँड ए सॅप्रोट्रॉप्स. पॅरासाइट काय असतं आणि सॅप्रोट्रॉप काय असतं हे आपण पाहिलंय. बघा, पॅरासाइट कोणाला म्हणतात? तर असे ऑर्गॅनिझम जे होस्ट होस्ट प्लांटवर, या चॅप्टरमध्ये प्लांट असं आपण गृहीत धरूयात, होस्टवर त्याच्या फूड साठी डिपेंड असतो, तो असतो पॅरासाइट. तो प्लांट असेल किंवा ऍनिमल असेल. ओके, म्हणजे पॅरासाइट म्हणजे असा ऑर्गॅनिझम की इट टेक्स रेडीमेड फूड फ्रॉम द होस्ट. लाईव्ह होस्ट असतो, जिवंत होस्ट असतो. इट टेक्स रेडीमेड फूड फ्रॉम द होस्ट विच इज लाईव्ह. आणि सॅप्रोट्रॉप काय करतं? इट टेक फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग मॅटर. ठीक आहे. म्हणजे काय? पॅरासाइट लाईव्ह होस्टवर फूड साठी अवलंबून असतं, तर सॅप्रोट्रॉप हे डेड अँड डिकेइंग मॅटरवर फूड साठी अवलंबून असतं. पॅरासाइटचं उदाहरण आहे कस्कुटा आणि सॅप्रोट्रॉपचं उदाहरण आहे फंजाय. नेक्स्ट प्रश्न बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ वुड यू टेस्ट द प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन लिव्स. बघा मित्रांनो, प्लांट्स मध्ये जे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते त्यामध्ये त्याचं फूड तयार केलं जातं. या फूडचं स्टोरेज हे कोणत्या स्वरूपात केलं जातं? तर कार्बोहायड्रेट आणि पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर स्टार्चच्या स्वरूपामध्ये लिव्स मध्ये कार्बोहायड्रेट तयार होतात. बघा, म्हणजे स्टार्च एक कार्बोहायड्रेट आहे. तर इथे काय विचारलंय, हाऊ वुड यू टेस्ट द प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन लिव्ह. स्टार्च त्या लिव्ह मध्ये, पानांमध्ये आहे की नाही हे ओळखायचं कसं? त्याची कोणती टेस्ट आहे? आपण 6वी मध्ये ह्या स्टार्चची टेस्ट पाहिली आहे. काय नाव बरं आहे त्या टेस्टचं? त्या टेस्टचं नाव आहे आयोडीन टेस्ट. बरोबर? तर त्या आयोडीन टेस्ट मध्ये नेमकं काय केलं जातं? बघा, बॉइलिंग वॉटर मध्ये ग्रीन लीफ उकळलं जातं आणि इथेनॉल मध्ये पुन्हा ते डिकलराइज करण्यासाठी गरम केलं जातं. असं डिकलराइज्ड केलेलं लीफ म्हणजे पान, त्याच्यावर आयोडीन लिक्विड जे असतं त्याचे ड्रॉप टाकले जातात. बघा, आयोडीन आणि स्टार्च ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस आयोडीनचा कलर असतो येल्लो आणि स्टार्चचा कलर असतो पर्टिक्युलरली व्हाईट. ठीक आहे.
ज्या वेळेस आयोडीन आणि स्टार्च एकत्र येतं त्यावेळेस कोणता कलर बनतो तर ब्ल्यू कलर बनतो. जर पानावर ब्ल्यू कलर दिसला तर काय समजायचं की पानामध्ये स्टार्च आहे आणि जर ब्ल्यू कलर नाही बनला तर म्हणायचं की स्टार्च नाहीये. आलं लक्षात? याला म्हणतात आयोडीन टेस्ट. आयोडीन टेस्ट पॉझिटिव्ह आहे कधी म्हणतात ज्यावेळेस ब्ल्यू कलर येईल त्यावेळेस आणि ज्यावेळेस ब्ल्यू कलर येणार नाही त्यावेळेस आयोडीन टेस्ट निगेटिव्ह असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पानांमध्ये स्टार्च आहे की नाही हे टेस्ट करू शकतो. ओके. नेक्स्ट आता प्रश्न बघूयात. नेक्स्ट प्रश्न काय आहे गिव्ह ए ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ फूड इन ग्रीन प्लांट्स. बघा मित्रांनो ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ फूड इन ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्स मध्ये कशा प्रकारे फूडचं सिंथेसिस होतं तर एक प्रोसेस आपण जी बघितली आहे त्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. या फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात बरोबर. तर ही प्रोसेस कशी होते त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जे हवेमध्ये असतं ते प्लांट्सचं लिव्ह घेतं आणि त्यानंतर वॉटर वॉटर कुठनं घेतं तर सॉइल मधनं. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर सनलाईट आणि क्लोरोफिल क्लोरोफिल कुठं असतं पानांमध्ये आणि सनलाईट घेऊन या सगळ्याची एक रिॲक्शन होते आणि कार्बोहायड्रेट यांच्या स्वरूपामध्ये प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात आणि ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त शब्दामध्ये लिहायचंय की हाऊ फोटोसिंथेसिस प्रोसेस इज ऑकर. प्लांट्स थ्रू देअर लिव्स take carbon dioxide from atmosphere and water from soil in presence of sunlight and chlorophyll. This photosynthesis reaction occurs and plants makes their foods in the form of carbohydrate and oxygen gas is released in this process. Okay, this is the process of synthesis of food in green plants. Why green plants? Green plants contain chlorophyll. Okay. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे शो विथ द हेल्प ऑफ स्केच दॅट प्लांट्स आर द अल्टिमेट सोर्स ऑफ फूड. ओके. अल्टिमेट सोर्स ऑफ फूड हा प्लांटच आहे. म्हणजे कसं आपण हे स्केच डायग्राम करून सिद्ध करू शकतो बघा. सनलाईट आहे. सनलाईटच्या साह्याने किंवा विथ द हेल्प ऑफ सनलाईट ग्रीन प्लांट्स मेक देअर फूड. ओके. हे तर आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये ग्रीन प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात. नेक्स्ट काय होतं मग या ग्रीन प्लांट्सला ॲनिमल्स बहुतेक करून ॲनिमल्स खातात. म्हणजे ग्रीन प्लांट्स कॅन बी यूज ॲज अ फूड फॉर मेजॉरिटी ऑफ ॲनिमल्स. हे तर आपल्याला माहिती आहे. आणि काही ॲनिमल्स जे असे ॲनिमल आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असे ऑर्गॅनिझम आहेत की जे अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला म्हणजे अदर प्राण्यांना देखील खातात. जसं बघा वाघ आहे तो गवत खात नाही किंवा पाला खात नाही तर तो काय खातो तो हरिण खाईल किंवा आणखी इतर प्राणी खाईल. ठीक आहे. पण हरिण काय खातं अल्टिमेटली ग्रीन प्लांट. तर मग लक्षात घ्या मित्रांनो या ग्रीन प्लांट खाणारे जे अॅनिमल आहे त्यांना कोण खातं दुसरे अॅनिमल. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं की म्हणजे सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर ते कशावर अवलंबून आहेत अल्टिमेटली डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे हे व्हेजिटेरियन ऑर्गॅनिझम आणि हे नॉन व्हेजिटेरियन ऑर्गॅनिझम हे कशावर अवलंबून आहेत फूडसाठी तर ग्रीन प्लांट्सवर. म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की प्लांट्स आर द अल्टिमेट सोर्स ऑफ फूड. जरी जरी एखादं अॅनिमल उदाहरणार्थ टायगर असेल तर तो डायरेक्टली तुमचं ग्रीन प्लांट खात नसेल परंतु अशा ऑर्गॅनिझमवर अशा अॅनिमलवर फूडसाठी डिपेंड आहे की तो ग्रीन प्लांटवर म्हणजे हरिणाने जर गवत खाल्लं नाही तर हरिण जगणार नाही आणि हरिण नाही जगलं तर वाघाला कशी शिकार मिळणार. लक्षात आलं. म्हणजे वाघ पण इनडायरेक्टली कशावर अवलंबून आहे फूडसाठी प्लांट्सवरच. लक्षात घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये, ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड डॅश डॅश सिन्स दे सिंथेसाइज देअर ओन फूड. ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड, व्हॉट ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड, व्हॉट आर दे कॉल्ड सिन्स दे सिंथेसाइज देअर ओन फूड. तर त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हणतात. बरोबर, म्हणजे ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड, that's why they are called as autotrophs, and the organism which cannot make their own food, they are called heterotroph. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, the food synthesized by plant is stored as. कसं स्टोअर करतात आपण बघितलंय, स्टार्चच्या फॉर्म मध्ये लिव्ह मध्ये फूड असतं, म्हणजे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात असतं. द फूड सिंथेसाइज्ड बाय प्लांट इज स्टोअर्ड ॲज कार्बोहायड्रेट. स्टार्च पण एक काय आहे, कार्बोहायड्रेट्सच आहे. थर्ड क्वेश्चन आहे बघा, इन फोटोसिंथेसिस सोलार एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय द पिगमेंट कॉल्ड. काय त्या पिगमेंटचं नाव आहे? इन फोटोसिंथेसिस सोलार एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय द पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. आणि हा क्लोरोफिल नावाचा ग्रीन पिगमेंट कुठे असतो मित्रांनो? तर तो असतो प्लांटच्या लिव्ज मध्ये, म्हणूनच प्लांटचं लिव्ह ग्रीन दिसतं. लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्युरिंग फोटोसिंथेसिस प्लांट्स टेक इन डॅश डॅश अँड रिलीज डॅश डॅश गॅस. बघा, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना कोणता गॅस प्लांट्स घेतं आणि कोणता गॅस प्लांट आउट करतं किंवा रिलीज करतं हे आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ड्युरिंग फोटोसिंथेसिस प्लांट्स टेक्स इन कार्बन डायऑक्साइड अँड रिलीज ऑक्सिजन गॅस. लक्षात आलं? म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना त्यामध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साइड प्लांट आतमध्ये घेतं आणि ऑक्सिजन रिलीज करतं. बाकीच्या अॅनिमल्सच्या बाबतीत काय होतं, आपल्या ह्युमन बिंगच्या बाबतीत काय होतं, आपण रेस्पिरेशन करत असताना कार्बन डायऑक्साइड घेतो का? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. तसं प्लांटच्या बाबतीत उलट होतं, कार्बन डायऑक्साइड आत घेतलं जातं आणि ऑक्सिजन रिलीज केलं जातं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन आहे, ए पॅरासिटिक प्लांट विथ अ येलो स्लेंडर अँड ब्रांच्ड स्टेम. लक्षात घ्या, पॅरासिटिक प्लांट हे महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कोणता असा पॅरासिटिक प्लांट आहे, येल्लो आहे, स्लेंडर आहे आणि ब्रांच्ड स्टेम आहे त्याला, तर त्याचं नाव आहे कस्कुटा. पॅरासिटिक प्लांट म्हटलं तर कस्कुटा हे नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लांट दॅट इज पार्शियली ऑटोट्रॉफिक. बघा मित्रांनो, पार्शियली ऑटोट्रॉफिक, ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? म्हणजे ते स्वतःच फूड तयार करणार. ठीक आहे, पण पार्शियली म्हणजे कसं? तर इन्सेक्टिव्होरस प्लांट आपण पाहिलेले आहेत, त्याचे लिव्स ग्रीन असतात, परंतु असं स्ट्रक्चर असतं की त्यामध्ये इन्सेक्ट आलं आतमध्ये, की ते इन्सेक्ट कॅप्चर करून त्याला डायजेस्ट करून प्लांट त्याच्यापासून न्यूट्रिएंट घेतात. मग अशा प्लांट्सला काय म्हणतात? पार्शियली ऑटोट्रॉफिक. म्हणजे ते प्लांट्स थ्रू सुद्धा लिव्स थ्रू सुद्धा ते फोटोसिंथेसिस करून फूड प्रिपरेशन करतात आणि अदर फूड रिक्वायरमेंट जे असते, अदर न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट जे असते, ती इन्सेक्ट पासन पूर्ण करतात. त्याचं उदाहरण आहे पिचर प्लांट. पिचर प्लांट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, द पोर्स थ्रू विच लिव्स एक्सचेंज गॅसेस. बघा, आपण म्हणतो की फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये ऑक्सिजन रिलीज केलं जातं, कार्बन डायऑक्साइड इन केलं जातं. तर ही प्रोसेस नेमकी लिव्स मध्ये कोणत्या ठिकाणी होतं? त्या पोर्सला, त्या छिद्रांना काय म्हणतात? त्या पोर्सला म्हणतात स्टोमाटा. लक्षात ठेवा टर्म स्टोमाटा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिक द करेक्ट आन्सर. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन इज, कस्कुटा इज अन एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे कस्कुटा? ऑटोट्रॉप आहे का? नाही. पॅरासाइट आहे का? हो. कस्कुटा पॅरासाइटिक प्लांट आहे. सॅप्रोट्रॉप्स नाही आणि होस्ट पण नाही. होस्ट म्हणजे काय? कस्कुटा ज्या प्लांटवर ग्रो होतो, ज्या प्लांटचं न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतं, त्याला होस्ट म्हणतात. आणि कस्कुटा हे काय झालं? पॅरासाइटिक प्लांट झालं.
नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्लांट विच ट्रॅप्स अँड फीड्स ऑन इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज. कोणतं प्लांट आहे असं की जे इन्सेक्टला ट्रॅप करतं आणि त्याच्यावर फीड होतं. तर कसकुट आहे का नाही, चायना रोज आहे का नाही. थर्ड जो ऑप्शन आहे पिचर प्लांट हा त्याचं करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. पिचर प्लांट काय करतं तर पिचर प्लांट इन्सेक्टिव्हरच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मॅच द आयटम्स गिवन इन कॉलम 1 अँड दोज इन अ कॉलम 2. ठीक आहे. मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. त्यामध्ये बघा कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये काय काय दिलं आहे. कॉलम 1 मध्ये क्लोरोफिल आहे, नायट्रोजन, कसकुटा, ॲनिमल, इन्सेक्ट आणि कॉलम 2 मध्ये रायझोबियम, हेट्रोट्रॉप्स, पिचर प्लांट, लीफ आणि पॅरासाइट असं आहे. तर एक एक आपण जोड्या लावत जाऊयात पुढे पुढे. तर बघा क्लोरोफिल संदर्भात कुठली जोडी लागेल. क्लोरोफिल कुठे असतं. क्लोरोफिल असते प्लांट्सच्या लीफ मध्ये, म्हणजे क्लोरोफिल इज रिलेटेड विथ लीफ. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे नायट्रोजन लक्षात घ्या. नायट्रोजन फिक्सेशन पाहिले आपण. नायट्रोजन फिक्सेशन संदर्भात रायझोबियम हा बॅक्टेरिया आपण पाहिला आहे, त्यामुळे नायट्रोजनची जोडी लागेल रायझोबियम बरोबर. त्यानंतर कसकुटा काय आहे मित्रांनो, आपण पाहिलं आहे कसकुटा हे पॅरासाइटिक प्लांट आहे. ॲनिमल्स बघा मित्रांनो, ॲनिमल्स हे हेट्रोट्रॉप्स आहेत, म्हणजे ते स्वतःचं फूड बनवू शकत नाही. फक्त प्लांट्स आणि ग्रीन प्लांट्स जे आहेत तर ते काय करतात, स्वतःचं फूड बनवतात, म्हणून त्यांना ऑटोट्रॉप म्हणतात आणि इतर ऑर्गॅनिझमला ॲनिमल्सला हेट्रोट्रॉप्स असं म्हणतात. इन्सेक्ट काय आहे. इन्सेक्ट हे पिचर प्लांटशी रिलेटेड आहेत, कारण इन्सेक्ट ट्रॅप करून त्याच्यावर फीड होणारे प्लांट कोणता आहे, पिचर प्लांट. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्सचा. तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय. कार्बन डायऑक्साइड इज रिलीज्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसची रिएक्शन आपण बघितली आहे. त्यामध्ये काय रिलीज होतं बरं आणि काय आत घेतलं जातं. तर कार्बन डायऑक्साइड हा आत घेतला जातो आणि रिलीज काय होतं, ऑक्सिजन होतं. म्हणून हे सेंटेन्स फॉल्स आहे. आणि याच्यामध्ये का फॉल्स आहे तर कार्बन डायऑक्साइड ऐवजी ऑक्सिजन रिलीज होतं, हे विधान बरोबर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लांट्स विच सिंथेसाइज देअर फूड आर कॉल्ड सॅप्रोट्रॉप्स असं सेंटेन्स आहे. तर मित्रांनो हे सेंटेन्स फॉल्स आहे. बरोबर, कारण प्लांट्स विच सिंथेसाइज देअर फूड आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉप्स. आणि सॅप्रोट्रॉप्स कशाला म्हणतात तर सॅप्रोट्रॉप्स म्हणजे डेड अँड डिकेइंग मटेरियलवर जे ग्रो होतात, त्याचं एक्झाम्पल आहे फंजाय, तर त्यांना काय म्हणतात सॅप्रोट्रॉप्स. म्हणजे प्लांट्स विच सिंथेसाइज देअर फूड आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. तर इथं सॅप्रोट्रॉप्स हे चुकीचं आहे. थर्ड सेंटेन्स आहे द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज नॉट ए प्रोटीन. द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज अ नॉट अ प्रोटीन. प्रोटीन हे फोटोसिंथेसिस मध्ये तयार होतं का, नाही. काय होतं तयार तर कार्बोहायड्रेट. बरोबर, पण इथं सेंटेन्स काय आहे, द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज नॉट ए प्रोटीन, म्हणजे हे ट्रू सेंटेन्स आहे. ओके, लक्षात घ्या, नॉट प्रोटीन असं म्हटलंय म्हणजे ते ट्रू आहे. तर प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज व्हॉट, कार्बोहायड्रेट्स. फोर्थ सेंटेन्स आहे सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी ड्युरिंग फोटोसिंथेसिस. हे सेंटेन्स कसं आहे, ट्रू ऑर फॉल्स. हे आहे ट्रू सेंटेन्स. सोलर एनर्जी कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. बरोबर आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये सोलर एनर्जी कशामध्ये कन्व्हर्ट केली जाते, केमिकल एनर्जी मध्ये. म्हणजे जे कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपामध्ये एनर्जी साठवली जाते ती केमिकल एनर्जी असते. म्हणून सोलर एनर्जी कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी, इट इज ट्रू सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न, विच पार्ट ऑफ द प्लांट टेक्स इन कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर फॉर फोटोसिंथेसिस. कोणता असा पार्ट आहे प्लांट्सचा की तो कार्बन डायऑक्साइड एअर मधून घेतो फोटोसिंथेसिसच्या वेळेस. तर कोणता आहे बरं का. रूट मध्ये कार्बन डायऑक्साइड, रूट थ्रू कार्बन डायऑक्साइड घेतं का, नाही. स्टोमॅटो थ्रू कार्बन डायऑक्साइड घेतं का, यस.
स्टोमॅटा थ्रूच कार्बन डायऑक्साईड घेतलं जातं. लीफ वेन्स नाही, पेटल्स सुद्धा नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लांट्स टेक्स कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ऍटमॉस्फिअर मेनली थ्रू देअर लिव्स. सिंपल क्वेश्चन. कार्बन डायऑक्साईड जे आहे ऍटमॉस्फिअर मधलं ते कसं घेतलं जातं, तर लिव्स थ्रू घेतलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. वाय डू फार्मर्स ग्रो मेनी फ्रूट अँड व्हेजिटेबल क्रॉप्स इनसाइड लार्ज ग्रीन हाऊस? या ठिकाणी ग्रीन हाऊस ही कन्सेप्ट माहिती पाहिजे. वाय डू फार्मर्स ग्रो मेनी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल क्रॉप्स इनसाइड लार्ज ग्रीन हाऊसेस? व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस टू द फार्मर्स? बघा, ग्रीन हाऊस मध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचं प्रोडक्शन का केलं जातं? जर फील्ड सुद्धा आहे, तर ग्रीन हाऊस म्हणजे नेमकं काय? ग्रीन हाऊस म्हणजे एक असं स्ट्रक्चर असतं. थोडक्यात आपण नॉर्मल जे फार्म असतं त्याच्यामध्ये काय करतो, की तिथे क्लायमेट चेक म्हणजे टेम्परेचर झालं किंवा वारं झालं, तर याचा काही कंट्रोल नसतो, कारण ते उघड्यावरच असतं. तर बंदिस्त असं जे स्ट्रक्चर असतं, क्लोज्ड स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे टेम्परेचर मेंटेन केलं जातं. त्याच्यामध्ये एअर कंडिशनर लावलं जातं, की टेम्परेचर मॉनिटर व्हावं. अशा बंदिस्त कंडिशन्स मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, त्याला ग्रीन हाऊस असं म्हणतात. बघा, त्याची इमेज पण पाहूयात आपण. बघा, या प्रकारे ते ग्रीन हाऊस असतं. असं क्लोज्ड फार्म आहे थोडक्यात. फार्मर्स यूज लार्ज ग्रीन हाऊस टू ग्रो फ्रूट अँड व्हेजिटेबल बिकॉज दे प्रोव्हाइड कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. कशासाठी? कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट दॅट प्रोटेक्ट्स क्रॉप फ्रॉम हार्श वेदर, पेस्ट अँड डिसीजेस. जर ते प्लांटला जे रोग होतात, काही प्रकारचे डिसीज होतात, तर त्या हवेतून येत असतात. तर जर क्लोज एन्व्हायरमेंट असेल तर ते रोग येणार नाहीत, ते होणार नाहीत प्लांटला, आणि प्लांट्सचं इल्ड वाढेल, फ्रुट्स जास्त प्रमाणात मिळतील आणि फार्मर्सला जास्त फायदा होईल. म्हणूनच ग्रीन हाऊस काही ठिकाणी फळांच्या आणि व्हेजिटेबल्सच्या प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. ठीक आहे. फार्मर्स यूज लार्ज ग्रीन हाऊस टू ग्रो फ्रुट्स अँड व्हेजिटेबल बिकॉज दे प्रोव्हाइड अ कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट that protect crop from harsh weather, pest and diseases, allowing for higher yield, reduces losses from weather damage. ओके, हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ संपवला आहे. एक्सरसाइज पहिल्या चॅप्टरची संपवलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जे ज्ञानप्रवाह हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.